आषाढी वारीचा आज 12वा दिवस। आपल्या वारीचा आजचा मुक्काम आहे बरडे या गावी। भक्तीची सुरुवात ही एकरूप ईश्वरापासून आहे। भक्तीचा शेवट हा सर्वरूप ईश्वरामध्ये आहे। सुरुवातीला आपण भक्ती करत असताना पांडुरंग परमात्मा विटेवरी उभा कटेवरी कर ठेवून पंढरपुरामध्ये उभा आहे। भक्तीचा शेवट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये परमात्म्याचं दर्शन होणं हा भक्तीचा शेवट आहे। सर्व रूप ईश्वर, मग आपण भगवान शंकराला पाहिलं तरी विठ्ठलाचंच दर्शन व्हावं, गणपतीला पाहिलं तरी विठ्ठलाचंच दर्शन व्हावं, तो भक्तीचा शेवट आहे। मरणाच्या पूर्व क्षणी असा क्षण, असं ज्ञान, असा अनुभव सर्वांनाच असावा। भक्तीचा शेवट असा गोड व्हावा। म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तीर्थ विठ्ठल म्हणजे विठ्ठल फक्त पंढरपुरात नसून मी जे तीर्थ पाहत आहे, मी जे जल पाहत आहे ते विठ्ठल आहे। क्षेत्र विठ्ठल एका सीमित जागेमध्ये परमात्मा नसून डोळ्यांना दिसणारं संपूर्ण क्षेत्र हे विठ्ठल आहे। म्हणजे माझा देव विठ्ठल आहे, देवपूजा ही विठ्ठल आहे। संपूर्ण सृष्टीमध्ये, चराचरामध्ये, कणाकणामध्ये मला विठ्ठल परमात्मा दिसतो, हा भक्तीचा शेवट आहे। अशा प्रकारचा गोड शेवट सर्वांच्या जीवनात अनुभवायला यावा। तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा ही विठ्ठल। चला तर ऐकूया। अभंगाचे गायक आहेत कुमार अर्णव मच्छिंद्र बुवा आणि निरूपणकार आहे हरिभक्त पारायण श्री संतोष महाराज टिकार। देव विठ्ठल देव पूजा देव विठ्ठल देव पूजा
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, मनोनी कडी काळा पाड नाही, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दम् ईशमालंदी वल्लभम. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट नरसी निवासी भगवान परमात्म्याचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आहे. अखिल विश्वाचा जनिता दिव्य शक्तिमान षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश परमात्म्याचे अंतरंग प्राणप्रिय संत मुक्त कैवल्य तेजोनिधी अलंकापूर निवासी साधक हृदय सम्राट भगवान श्री ज्ञानराज माऊलींच्या या विश्व प्रख्यात पायी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याचा प्राण असलेली पंढरीची वारी या वर्षी कोरोना या वैश्विक महामारीमुळे थांबलेली आहे. तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही पर्वणी पोहोचविणारे संगीत वर्षा प्रस्तुत या चॅनलच्या माध्यमातून ही प्रवचनाची सेवा करीत आहोत. आज भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 12वे मुक्काम बरड या गावी जणू काही माऊली आहेत आणि विश्व माऊली संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांच्या या वारीची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. तरी माझ्या दैवा पार नाही या वारीच्या निमित्ताने सेवेकरिता निवडलेला अभंग संत सम्राट नामदेव महाराजांचा आहे. या अभंगातून नामदेव महाराज भगवान परमात्मा आणि आपल्यामधील काय संबंध आहे या विषयाचं प्रतिपादन करतात. वारकरी जीवनामध्ये वारी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. वारकरी जीवनामधून वारी जर वजा केली तर त्याला वारकरी म्हणता येणार नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज एके ठिकाणी प्रार्थना करतात, पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी. जो पंढरीचा वारकरी आहे तो कधी वारी चुकत नाही हे विशेष नाही, तर त्याची वारी हरी सुद्धा चुकू देत नाही हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, मी जर पंढरीला गेलो नाही तर माझा प्राणच हरवला असं वाटेल. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, ऐसा सांडोनी सोहळा कोठे राहे न निराळा. हा सोहळा सोडून मी निराळा राहू शकणार नाही. एक वेळेचा प्रसंग आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज काही कारणास्तव पंढरीला जाऊ शकले नाही
मासिक वारीला जाऊ शकले नाही आणि जे काही वारकरी पंढरपूरला गेलेत त्या वारकऱ्यांजवळ जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे निरोप देतात. वारकरी पंढरी क्षेत्राकडे मार्गस्थ होतात आणि वारकरी परत येतील आणि मला निरोप देतील याची वाट पाहत जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. आणि महाराज वाट पाहतायत. इति वारकरी वाट पाहतो तोवरी. महाराजांचं अंतकरण तळमळत आहे. ज्याप्रमाणे जीवना वेगळी मासुळी कन्या सासुऱ्याची जाय त्याप्रमाणे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची अवस्था झालेली आहे. महाराज वर्णन करतात. संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा. म्हणून पंढरीची वारी अत्यंत महत्वाची आहे. साधू संतांना पंढरीची वारी आल्यानंतर बाकी काही आवडत नाही. भगवान परमात्म्याला सुद्धा आषाढी आणि कार्तिकी आल्यानंतर आपल्या लाडक्या भक्तांची आठवण येते आणि म्हणून भगवंताचं ब्रीद आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग. आणि भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भक्तांना म्हणतात आषाढी आणि कार्तिकीला तुम्ही मला विसरू नका, कारण मला तरी तुमच्याशिवाय कोण आहे. देवाला भक्ताशिवाय आणि भक्तांना देवाशिवाय कोणी नाही. भगवान परमात्म्याचे शब्द आहेत. जेव्हा नामदेव महाराज भगवंताच्या गाभाऱ्यामध्ये गेलेत आणि भगवान परमात्म्याला न्याहाळलं, भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन परतत असताना भगवान परमात्मा नामदेव महाराजांना म्हटले, नामा अरे तुम्ही गेल्यानंतर मला तुमची आठवण येते रे नामा. तुम्ही गेल्यानंतर मला करमत नाही, माझं मन रमत नाही, तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण. भगवान परमात्मा म्हणाले तीही त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामयासी. भगवान परमात्मा म्हणायला लागले नामदेवा अरे तुमच्याशिवाय मला आहे तरी कोण. तुम्ही जाता गावा हुर हुर वाटे माझ्या जीवा. भगवान परमात्मा म्हटले तुम्ही जर गावाला गेलेत तर माझं चित्त हुरहुर अशा पद्धतीचं होतं. ज्याप्रमाणे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वर्णन करतात. चुकलिया माये बाळ हुर हुर पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. ज्याप्रमाणे एखादं लेकरू आयला चुकलं त्याप्रमाणे आमची अवस्था होते. भगवान परमात्मा म्हटले म्हणून पंढरीची वारी भक्त आणि देव यातला अतूट संबंध आहे. याची देही याची डोळा स्वर्ग जर पाहायचा असेल तर पंढरीच्या वारीमध्ये यावं लागेल. याची देहा वैकुंठ जर पाहायचा असेल तर पंढरपूर पाहावं लागेल. म्हणून वारी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. ही वारी चुकल्यानंतर वारकऱ्यांची अवस्था अशा पद्धतीनं होते. म्हणून या वर्षी सुद्धा ही वारी चुकलेली आहे. जरी शरीराने ही वारी चुकलेली आहे तरी मनाने मात्र सर्व वारकरी वारी करत आहेत. म्हणून परमार्थामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये अध्यात्मामध्ये बाह्य कृतीपेक्षा आंतरिक कृतीला फार महत्व आहे. कारण भगवान परमात्मा आतलं पाहतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणून भगवान परमात्मा आतलं जाणतो. म्हणून शरीरानं जरी नसेल तरी मात्र मनानं पंढरीची वारी आज आपल्या या संगीत वर्षा प्रस्तुत चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या वारीची ही सेवा आहे. हे वाक्पुष्प ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करत असताना थोडक्यात आपल्याला अभंगाचं चिंतन पाहायचं आहे. अभंग फार मार्मिक आहे. 4 चरणांचा आहे. नामदेव महाराजांचा आहे. या अभंगातून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आपलं सर्वस्व विठ्ठल आहे ही बाब या अभंगात प्रतिपादन केलेली आहे. नामदेव महाराज म्हणतात माझं सर्व जीवन जर न्याहाळलं, माझ्या जीवनाचा जर विचार केला, माझं समस्त जीवन हे विठ्ठल आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. माझ्या जीवनात त्या विठ्ठलाशिवाय दुसरं काही नाही.
माझा माता विठ्ठल आहे, पिता विठ्ठल आहे, गुरु विठ्ठल आहे, देव विठ्ठल आहे, क्षेत्र विठ्ठल आहे, तीर्थ विठ्ठल आहे, निधान विठ्ठल आहे, निरंतर विठ्ठल आहे. हे एवढे शब्द जरी नामदेव महाराजांनी या अभंगात सांगितलेले आहेत, या शब्दावरून लक्षात येते की नामदेव महाराजांचं सर्वस्व म्हणजे विठ्ठल आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी विठ्ठल हा शब्द 13 वेळेस वापरला. विठ्ठल या शब्दाचा अर्थ करत असताना आपल्याला पाहावं लागेल, स भूमी विश्वतो ऋत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम. समस्त त्रैलोक्याला पुरून जो दशांगुल शिल्लक उरतो त्याला विठ्ठल म्हणतात. म्हणून असा जो विठ्ठल आहे, असा जो भगवान परमात्मा आहे. कोण आहे तो भगवान परमात्मा? नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराले. भक्ते पुंडलिके केले आणि त्या भक्त पुंडलिकाने त्याला विटेवर उभं केलं. ब्रह्मच साक्षात विटेवर उभा आहे असा तो भगवान परमात्मा आहे. षड्गुण ऐश्वर्य संपन्न तो भगवान परमात्मा आहे. त्या देवाचं वर्णन करत असताना संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतो असा जो श्री विठ्ठल भगवान परमात्मा आहे. नामदेव महाराज म्हणतात तो देव म्हणजे आमचं सर्वस्व आहे. तो देवच आमचं तीर्थ आहे, तो देवच आमचं क्षेत्र आहे. तो देव सोडून आम्ही कोणत्या तीर्थाला जाणार नाही, तो देव सोडून आम्ही कोणत्या क्षेत्राला जाणार नाही. नामदेव महाराज म्हणतात, नामदेव महाराजांची अनन्यता प्रतिपादन करत असताना, एकनिष्ठता प्रतिपादन करत असताना महाराज बोलतात, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दरुशन. ज्या भगवान परमात्म्याचे कमरेवर हात नाहीत त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेत नाही. ही एकनिष्ठता नामदेव महाराजांची आपल्याला दिसून येते. सारांश या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याच्या ठिकाणी असलेली आपली अभेद्य एकनिष्ठता प्रतिपादन केलेली आहे. एकनिष्ठता सांगत असताना अनेक ठिकाणी नामदेव महाराजांनी सांगितलेली आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. म्हणून नामदेव महाराज एकनिष्ठता या अभंगातून प्रतिपादन करतात की आमच्या जीवनामध्ये तीर्थ, क्षेत्र, माता, पिता, बंधू, गोत्र हे सर्व काही जे आहे ते फक्त न फक्त विठ्ठल आहे. 3 चरणामध्ये महाराजांनी आपलं समस्त जीवन हे विठ्ठल रूप आहे या विषयाचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि हा विषय सांगत असताना संत नामदेव महाराज आपलं वारकरी जीवन या ठिकाणी ग्रथित करतात, त्या ठिकाणी लोकांसमोर परिहारित करतात. नामदेव महाराज म्हणतात, वारकऱ्यांनी कसं असावं? वारकरी हा एकनिष्ठ असावा. वारकरी कसा असावा? वारकरी हा समदर्शी असावा. वारकरी कसा असावा? वारकरी हा व्यापक असावा. म्हणून आपलं व्यापक जीवन नामदेव महाराज या अभंगातून प्रतिपादन करतात. 3 चरणांमध्ये आपलं सर्वस्व हे विठ्ठल आहे हा विषय सांगितला. आणि 4थ्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, मनोनी कडी काळा पाड नाही. माझ्या जीवनामध्ये कडी काळाला जागा नाही, पाड नाही. मानवी जीवनामध्ये सर्वात मोठी भीती जर कोणती असेल तर ती कडी काळाची भीती आहे. आणि नामदेव महाराज म्हणतात, नेमकं त्या कडी काळाला आमच्या जीवनात पाड नाही, जागा नाही. विचारलं महाराजांना, आपल्या जीवनामध्ये त्या कडी काळाला जागा का नाही? नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात, नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, मला विठ्ठल सापडला म्हणून माझ्या जीवनात कडी काळाला जागा नाही, पाड नाही. हा विषय नामदेव महाराजांनी सांगितला. या शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणून शब्द वापरतात. मराठी भाषेमध्ये 2 शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. एक आहे पण, दुसरा आहे म्हणून. एक शब्द आल्यानंतर मागच्या गोष्टींचं म्हणजे नाश होतो, नायनाट होतो.
माती होते आणि एक शब्द आल्यानंतर मागच्या गोष्टीचं सोनं होतं. पण शब्द आला की मागचे शब्द मातीमोल होतात आणि म्हणून शब्द आला की मागच्या शब्दाला अनन्यसाधारण किंमत येते. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी. का म्हणून? तर तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. त्याप्रमाणे नामदेव महाराज म्हणतात, कळी काळा म्हणून पाड नाही. का म्हणून? मज विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा पाड नाही. मला विठ्ठल सापडला म्हणून आमच्या जीवनात कळी काळाला पाड नाही. कारण जिथं विठ्ठल आहे, जिथं भक्त आहे, जिथं नाम आहे, तिथं कळी काळ येत नाही. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा तुम्हा नाही ते सत्ता. पळ दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. म्हणून त्या ठिकाणी कळी काळाला जागा नाही. नामदेव महाराज म्हणतात, विठ्ठल आमचं जीवनच झालेलं आहे म्हणून आमच्या जीवनामध्ये कळी काळाला जागा राहिलेली नाही. हा विषय नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. आणि या अभंगाचं चिंतन करत असताना संत नामदेव महाराज तीर्थ या शब्दापासून चिंतन करतात आणि या अभंगाचा शेवट करत असताना नामदेव महाराज कळीकाळ या शब्दाने शेवट करतात. म्हणून खऱ्या अर्थानं श्री विठ्ठल रूपी तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर खऱ्या अर्थानं कळी काळाची बाधा राहत नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये ज्याला वाटत असेल आपल्याही जीवनातली कळी काळाची भीती दूर व्हावी, त्यांनी पंढरीला जावं आणि त्या ठिकाणी दिनाचा सोयरा पांडुरंग विटेवर उभा आहे. तो भक्तांची वाट पाहत आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ. म्हणून त्या देवाकडे जावं आणि त्या पंढरी तीर्थाकडे जावं आणि त्या तीर्थाकडे गेल्यानंतर तिथं स्नान करावं. कारण पंढरपूरचा विधी आहे चंद्रभागे स्नान. विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. स्नान करावं आणि आपल्या जीवनातील कळी काळाची भीती नाहीशी करावी. याचं चिंतन नामदेव महाराजांनी अभंगात केलेलं आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्या. आपण सुद्धा आपलं सर्वस्व त्या विठ्ठलाला केलं पाहिजे. या अभंगातून आपल्याला शिकायचं आहे. म्हणून वेळेच्या मर्यादेमध्ये जे काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला, वेळेमध्ये जेवढं बसेल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या भगवान श्री ज्ञानराज माऊलींच्या चरणी अर्पण करत असताना जाता जाता संगीत वर्षा प्रस्तुत या चॅनलला धन्यवाद देतो आणि माझी वाणी भगवान परमात्म्याच्या चरणी विलीन करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण.